आपलं शरीर हे काळं पडलेलं भांड आहे असं समजून कितीही घासला तरी फेस येत नाही. केसाची आंघोळ झालं फीलच नाही. मग येतो लंच टाईम. तू दिलेला पोळी भाजीचा डबा, या भाजीची चव जिभेचा असा काही अपमान करते की सावरकरांना परत बोलवून ह्या चवीसाठी नवीन शब्द शोधा असं सांगावं लागेल. कोणती भाजी दिली तरी बघा. कोणती भाजी त्याने एक काम कर, उद्यापासून तुझी भाजी ठरली ना की मला रॉ मटेरियल दाखवायचं. तर एक काम कर, भाजी झाली ना की सरळ चिठ्ठीच द्यायची की बाबा ही कोबीची भाजी आहे. मग कोबीची भाजी कशी लागते हे आठवीत आणि नव्यातली कोबीची भाजी ही कोबीचीच भाजी आहे असं समजून काय काय रे भाजी पाणी होतं. मग संध्याकाळी मी घरी आलो निघतो. माझी गाडी ताशी 1 किलोमीटर वेगाने धावत असते. क्लच ऍक्सेलेटर ह्याच्यामध्ये नृत्य चाललेलं असतं. माझ्या गाडीला 2च्या पुढे गिअर काय असा मला प्रश्न पडलेला. रस्त्याचे सगळे सिग्नल 3-3 वेळा लाल होऊन माझा अपमान करत असतात. अरे पुण्यात किती चिडचिड करतो. आणि इथे समजते इथ्यांचा हा देसाई काय तुझी आहे.